नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सुद्धा व्हिडिओ काढत होतो तिथं. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या. डॉक्टर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यामुळे लवकर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील. आता आपण गायची होय. केली होती, काय म्हणले तिला बांधता का? बांधा. आता आपण गाय चेक केली होती, 40 दिवसाची गाय चेक केली ना. आता परत आपल्याला किती दिवसाची होती करायची चेक? ही एके दिवशी लावले दोन्ही. ही बी तेवढ्या दिवसाची आपण चेक करू. आता काय विषय काय नाही. लयच मोठं आहे त्यामुळे मागच्या वेळेस मिळणार पण ही पण हिटवर आली नाही. हा हा नाही, कमी दिवसाचा समजा आता किती आता तारीख ती बघून समजली घ्या. म्हणजे ना दोन्ही एकाच दिवशी लावले. बरोबर, ठीक आहे, विषय काय विषय संपला. नाही, काय विषय नाही. तिच्या कात नेऊनच वाटत होतं ते जरा हाय का बने 100%. आतापर्यंत असं फेल झालंय तुम्हाला वाटतंय का? नाही. मग नाही कळाली एखादी गाय तर आपण काय सांगतो डायरेक्ट हा परत चेक करावं लागेल. त्याचं काय बऱ्याच लोकांना वाटत असं ना काय कालोड होईन का गोरो होईन सांगतात. कसं गायचे 2 हॉर्न असतात बघा. 2 हॉर्न मध्ये एका हॉर्न मध्ये गर्भ असतो. कमी दिवसाच गळत असतो. 2 महिन्याच्या आत समजा एक हॉर्न मोठा होतो आणि एक लहान होतो समजा. त्याच्यावर अंदाज येतो समजा. त्याला मला आपल्याला माहिती आहे जवळजवळ आपल्या अनुभवातून 90% आपल्याला कळतं की कोणत्या हॉर्न मध्ये गर्भ असलो कालोड होईल का गोरो होईल असं. ही बी गाभण 100% 40 दिवसाची बरोबर तिच्या एवढी ती गाभण खटकाच झाला गाड्या एकाच दिवशी लावल्या होत्या. गाभण काही बरोबर झालं. मग अजूनही एक तपासायची. चालतंय ना. ते मागच्या वेळेस हे झालं असं कमी दिवस झाले तपासले समजा. हे आपण म्हणलो होतं नाही कळलं का आपण कमी दिवसात माझ्याकडून तुम्हाला महिना म्हणण्यात आलता पण 20 दिवस झाले तेव्हा 20 दिवसात चुकलं होतं माझ्या. मी तारीख चुकली होती माझी. बरोबर 20 दिवसात नाही कळलं असा विषय. मी तरी म्हटलं ही काय झालं 1 महिना झाला तरी हिटवर येत नाहीत. नाही 19-20 दिवशी काय कमी दिवसाच्या गाय चेक केल्यामुळे काय होतं शेतकऱ्याचा फायदा होतोय. 3-3 महिने थांबण्यापेक्षा आता आपण डॉक्टर इथे आहो. गाय चेक करू 1.5 महिन्याची. काय म्हणले? हिला हाडवा. हो हो बाहेर जाऊन देऊ नका. मग धरा दावं तिचं सोडू नका फक्त. काय नाही करीत ती तुम्हाला. हो, वडीत नाहीत काय नाही. हो. दररोज तोच हाती नाही लागत ते. ही बी लईच त्रास दिलता हिने. हिला पण राईट तुम्हाला होता हिने 2-3 वेळेस उलटले का कळ ना आता फुलजा सिम लगेच कळ ना काय आहे का नाही. या इथे क्या हो हो हो. हिला पण तेवढेच दिवस थोडे जास्त असतील पण कमी नसतील. ठीक ठीक 2-4 लगेच दिवस. आता दिवस त्यांच्यापेक्षा गर्भ लहान आहे का मोठा आहे कळलं त्याच्यावर आपण ठरवू ना खरा शेपूट त्याच्यावर ठरवतो आपल्याला लगेच. तारीख असं आत काय लिहिलेली असते का तारीख एवढे दिवस या अंदाज असतोय त्याचा गर्भाचा त्याचा. गायला आपल्या पटकन गाभण राहतात. काय मिळे का मिळच नाही बघ. काय माहिती तुम्ही काय जादू केली गाय का काय उलटतच वाटलं? नाहीत. एक पास गाय लय झालं तर एकदा ते दोनदा बळच. तसंच पाहिजे. ती 17-12 उलटल्यावर काय ती काही परवडत का दूध व्यवसाय कुठं अजून एक तपासायची. आहे का? काय भाऊ 2 तपासल्या 2 गाभण तिसरी बी गाभण हे 40 दिवसाच्या आसपास. एक 2-3 दिवसाची नाही नाही ते सेम त्यांच्या एवढाच गर्भ ही पण गाभण आहे ना? 100% गाभण काय विषय नाही. म्हणजे आपल्या गोठ्यात खाटी गायच नाही राहिली. बरोबर आहे. थांबा आता एकच आहे. तुम्ही काय सुधरून देता होय? कॉम्पिटिशन नंबर आलेला यांचा ते कशात नंबर आला हो तुमचा? कळस मध्ये कळस मध्ये कळस मध्ये ते झूम करून दाखवते वासर दोन तिथं दाखवून व्हिडिओज बनवून आपण त्याच्यातच ऍड करू परत. याच्यात ऍड करू डायरेक्ट तेच बनवून नंबर आला काय विषय नाही. अजून तपासायचे एखादी तुमचे ते विद्यार्थी भेटले तर मला तिथं तो मोठा पण त्या कुठं संगमनेरला संगमनेरला त्यातले तिघ होते राव. त्यातला एक झाड नव्हता का मोठा तो असा लयच मोठा होता. ते सगळ्यात मोठं पोरग होतं तुमच्या वेळेस ते तब्येतीन झाडन उच हाईटला. होय आता तिघ आहे नेमकं तिघ बी तब्येत नेमकं कोणता आहे त्याच्यातला काय तो मोठ्या डोक्याचा मोठे डॉक्टरचं मग ते कोणता होता काय की मग आता माझ्या पण लक्षात नाही. याला यांच्या अगोदर आहे का नंतर आहे? यांच्या अगोदर नाही. हिचं थोडं प्रॉब्लेम आहे. बघू आता हिची तारीखच माझी देण्यात नाही. असं आहे का? पण त्यांचे जास्त आहे ती कमी नाही. जास्त आहे का? बरं, कळलं ना काय विषय. हिचं बी बघा इतकी खराब होती पण ते आता सगळं वाण बदललंय तिचं. खाली किती राहिल्यात म्हणायचं? नाहीच ही लास्टची. ही लास्ट आहे का? सगळ्या लागल्या का परत येऊन? सगळ्या ते
कातनच बदलते हे 100% गाभण आहे. राहिलं खाती हम्म. बदललं. कमी दिवसात चेक केल्यामुळे नेमकं काय फायदा आहे तोटा काय मग ते सांगा अहो, बरं. कमी दिवसात महिनेच वायाला जात नाहीत ना. आता 27 दिवसात नाही कळले की मला लक्ष देऊनच राहतो थोडं बी बरोबर. त्याचे थोडे लक्षण वेगळे वाटले की आणि माणूस कमी लावतोय. दिवसात चेक केल्यामुळे काही तोटा झालाय का तुमचा आता? तोट्याच काय संबंध आपण हा? प्रत्येक गाय 40 दिवसाला तपासलेली आणि कालोडी महिन्याला. हिला पावडर चालवलं लागेल. दोन पिशवी पिशवी. हिटवर बी नाही ना. हिटवर बी नाही आणि गाभण बी नाही, काहीच नाही. बरोबर पावडर चालवलं लागेल. ही लय दिवस झाले लावलेली. नाही नाही पावडर चालवलं लागेल तिला मग व्यवस्थित होईल. चालू केली पावडर. म्हणजे कारगिल वाले चालतोय सध्या बेस्ट मी चालते ना. हा चालतंय बदलून बदलून चालायचे एवढीच राहिली म्हणायचं खाली आता. एकच गाय खाली एवढी. काढू ग्लो जरा. हा ग्लोजचं काम झालेलं आहे आता. म्हणत होते हिचा तुम्ही इन्स्टॉल व्हिडिओ टाकलेला आहे 27 दिवसाची ती तपासली. कालवडे आज आता- त्याला किती महिने झाले आहेत? आज तिला राईट 20 दिवस बाकी आहेत बघा यायला. यायला काच 20 बीज दिवस. बघा तिची एकदम परफेक्ट झाली. ठीक आहे हा आता अजून आणि ह्या बाकीच्या ह्या बी त्याच्यानंतर आपण 1 महिन्याने तपासल्या होत्या. एक 30 दिवसाच्या गाभण ह्या किती दोन. दिवसाची चेक केली होती? त्या दोन्ही गाभण आहेत. ही ती पण 30 दिवसाची चेक केली ती. याच्यातले 2-3 गायचे आपण व्हिडिओ टाकले 30 दिवस सगळ्याचे आहेत. ही सगळे सगळ्याचे व्हिडिओ हम्म. टाकलेले आहेत ना? हा फक्त तिचा नव्हता टाकलेला. ती आपण 30 दिवसात तपासली होती. हा. तिला आता 3 महिने झालेत आणि या दोन्हीला 7-7 महिने झालेत बरोबर आणि हिला 9 महिने झालेत. सगळे ओके हे बघा ना कसलं क्वालिटी आली याची. हम्म. 30 आणि लिटर दूध दिन त्या माझं तुम्ही पहिलं. प्रदर्शनला नाही घेऊन गेले होते ना पुढं? हा ही एक आणि ती जर्सी कळस मध्ये दोन्हीचा एकाचा तिचा 1 नंबर आलता हा. आणि हिचा 2 नंबर आलता जर्सी घाटात. बरोबर आहे. म्हणजे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समजा जेवाय मध्ये का? जेवाय मध्ये आदत गाभण मध्ये 2 नंबर आलता तिचा बरोबर हा. आणि तिचं तिचा 1 नंबर चालता एक नंबर. 1 वर्षाच्या गटात. नियोजन टॉपचं आहे गोठा दाखव असं आहे म्हणजे तिचा 1 नंबर आला होता बघा. ही हम्म. एवढी बघा ना कसलं ब्रीड मध्ये प्युअरच आहे भांडवल- एकदम. कमी भांडवलात गोठा नियोजन व्यवस्थित आहे म्हणायचं. टकाटक हम्म. खर्च झाला ना. ही 1 नंबर आलता. हिचं बघा 100% गुण. हिचं 1 पण पॉईंट चुकीचा नाही याच्यात. आता हे परळीला नेणार मी दोन्ही बी. परत यायला हे का आता 23 तारखेला 13 तारखेला आहे. जमतंय काय. आल्यावर परत घाण इंजेक्शन मारल्यापासून काही विषय नाही घाणीचा. विशेष नाही परत. आपण ते कोणतं मारलं होतं पिशवी बंद जेवरापासून. दोराप्रोजन दोन्हीला मारली होती. काय डोळी पोळी दिसते.